हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं मी काल तुम्हाला सांगितलं आहे की आपण डोस्याची तयारी केली आहे. सो आज आपण डोसे बनवणार आहोत आणि आज सॅटर्डे आहे. सो सगळे घरी आहेत आता दुपारी. म्हणजे आम्ही लेट उठतो. सो आता दुपारीच आम्ही डोसे खाणार आहे. सो आमच्या बदकाची तुम्हाला कंडिशन दाखवते. थोडंसं त्याचं पाय जास्त दुखतो, तो आता चालत नाही, तो बसून आहे. तर आता खायला घातलं आहे, पाणी वगैरे दिलं आहे. तर बघूया त्याचं डॉक्टरची ट्रीटमेंट कशी करायची आहे ते तुम्हाला दाखवते. बोदक बोदक हलतो वगैरे, पण त्याचा एक पाय आता जरा कमी हलवतोय. तो कारण दुखतोय त्याचा पाय. तर बघूया कसं होतंय. तर मी आता डोसे बनवायची तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर गाईज आता आम्ही लावून घेतलंय पीठ मिक्सरला. याच्यात 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ. सो मी तुम्हाला पीठ दाखवते. तर हे पीठ आहे आणि ते असं कन्सिस्टन्सीमध्ये आहे, एकदम पातळ नाही, एकदम घट्ट नाही. आणि आता ह्याच्यात मीठ टाकायचं आहे डोशासाठी. आणि जर तुम्हाला उत्तप्पा करायचं असेल तर हे तुम्ही असं तव्यात टाका आणि त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे तुम्ही टाकू शकता. तसं तुम्ही उत्तप्पा बनवू शकता. सो आता आम्ही डोसे बनवतोय, त्याच्यात मी मीठ टाकून डायरेक्ट आता डोसे बनवते. आमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नाही आहे. सो आता मी कसे बनवतो ते दाखवतो तुम्हाला. पहिले लावायचं तेल त्याला आणि त्याच्यावरती असं पाणी शिंपडून घ्यायचं थोड्या टाईमने, तोपर्यंत असे ते बुडबुडे वरती ते उडत नाहीत, असे टुन. आता ते झालं की एकदम फास्ट गॅस आहे. नंतर लावायचं तेल आणि त्याच्यावर आपण आता डोसा टाकायचा आहे. तर डोसा टाकताना पहिले फक्त सेंटरला टाकायचं सगळं पीठ, थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू मध्ये स्प्रेड करायचं. तसं सेट होत गेलं की पसरवत जायचं फटाफट. आणि मग साईडने तेल सोडायचं. थोडंसं हलतंय मला, एक हाताने मी काम करते, तर वरतून तेल टाकायचं. तुम्ही डोसा एक साईड शिजू शकता, दोन्ही साईड शिजू शकता, कसंही. मी दोन्ही साईडने शिजवणार आहे. चल बनव फटाफट. इथे शुभमला बसवले चटणी बनवायला. नेहमीप्रमाणे त्याने टी शर्ट नाही घातलेला आहे, सो त्याला मी तुम्हाला दाखवू नाही शकत. सो आता तो फटाफट चटणी बनवेल, त्याची पण आम्ही शॉर्ट रेसिपी तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आपण बनवतोय खोबऱ्याची चटणी. त्याच्यामध्ये टाकलं मी खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि छोटंसं आलं आणि याला आपण तडका देतोय. तर गाईज आता इथे आपण देतोय चटणीला तडका. तर आपण टाकायचं तेल आणि एकदम गरम झालं पाहिजे तेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया धने बोलते मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडेसे 2-3 लसूणच्या पाकळ्या. ओके, ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं तेल गरम होते. तर आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण पण मी टाकते फ्लेवरसाठी फक्त. आणि आता आपण टाकणार आहे यामध्ये ही चटणी. मिक्सरला लावूया. तर अशा प्रकारे आपण तडका दिलेला आहे चटणीला, पाहू शकता. आणि मिक्स करायचा.
पातळ करू शकता, जर तुम्हाला असं घट्ट वाटलं तर पाणी टाका. आणि त्याच्यामध्ये टाकायचं मीठ. तर गाईज आता मी घेतलाय डोसा खायला. शिवमचं खाऊन झालेलं आहे आणि आता मला मी दाखवते माझे डोसे. तर तुम्ही माझे पाहू शकता ताट आहे डोसा. आता मी खाते. छान झालेत आणि प्रपोर्शन पण एकदम मस्त आहे. 3:1. तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्ही ट्राय करा. खाऊन घेते आणि भेटूया थोडा टाईम नाही. तर गाईज आम्ही आणले एक नवीन कॅट, म्हणजे ती दुसऱ्यांची आहे पण ती आज आमच्याकडे राहणार आहे. जिमीला मीटअपसाठी आणले तिला आम्ही. आणि इथं हा जिमी आणि ही टिमी हे दोघं आमचे आहेत. तर हे ती गेले बेडच्या खालती. तर तिला तुम्हाला मी लगेच नाही दाखवू शकत. तर ह्यांची चालली आहे मस्ती, ओळख करतायत. बघू आता कधी ओळख होते. आता तिच्याकडे बघत बसले. दिसली ॲग्रेशन मध्ये ती आणि ओळख होते त्यांची. ओळख होईल थोडा टाइम नाही, बघ तू. चला शिवम बोलतोय आमची टीमी ॲग्रेशन मध्ये. तिचं नाव काहीतरी ठेवलेलं होतं, आपण विसरलो. तिला नाव काय बोलतच नाही पण. रागामध्ये बघूया आता कसं होतंय. मारेल ती. नाही मारणार. तर गाईज हिने तिला बघितलंय, ती आली बाहेर. इथे आहे बघा. तर तिला बघून ती अशी फुगली आहे. राग आला तिला, राग. आता ही चालली बाहेर आणि ही बाहेर गेली. जिमी पण बाहेर चालला. जिमी बोलतो इकडे जाऊ का तिकडे जाऊ. ती गेली बाबा, गेली वॉशिंग मशीन कडे चालली. वॉशिंग मशीनच्या मागे गेली. आता दिसणार पण नाही ती लांब गेली तर काळी. आणि हे बघा इथे आमच्या बदकाला हलवू नकोस तू, जा निघ. आज दिवसभर ह्यांची ही मागोमाग पाठलाग चालू असणार आहे. तर गाईच आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी आता आम्ही उत्तप्पा बनवून खाल्ला. त्याच्यानंतर शुभम गेला आता हॉटेलमध्ये, कारण थोडी गर्दी होती, सो तो लवकर गेला. आणि आता मी बनवते मेंदू वड्याचं पीठ, कारण मी दोन्ही पण काल भिजत घातलेले डाळ आणि कशासाठी, डोशासाठी. तर डोशाचं तर मी बनवून ठेवलं आहे, तर आम्ही नंतर कधी मध्ये बनवू शकतो, ते राहतं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तरी. सो आता मी बनवते मेंदू वड्याचं पीठ आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की कसं मी बनवते. तर इथे मी घेतली आहे डाळ आणि डाळीचं सगळं पाणी काढून टाकलं आहे. ही चाळणी आहे, त्याच्यात ही डाळ आहे आणि ह्यामध्ये मी थोडी थोडी डाळ घेऊन लावली आहे आणि हे एवढं घट्ट पीठ बनवते. पाणी अजिबात नाही टाकत आहे, लागलंच तर फक्त 1 चमचा पाणी टाकायचं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही मेंदूवडे बनवणार आहे तेव्हा ते पीठ एकदम असं फेटायचं आहे, पाणी न टाकता, जोपर्यंत ते हलकं नाही होत. आणि हलकं कसं झालंय हे तुम्हाला समजणार, तर पाण्यात एक छोटासा गोळा करून टाकायचा. जर तो बुडला नाही तर पीठ रेडी आहे मेंदूवड्यासाठी जे बनवताना. आणि आता फक्त मी इथे दळून काय बोलतात दळूनच घेते आहे हे पीठ मिक्सरमध्ये. सो बाकी ही तयारी करून घेते, मग कदाचित आम्ही उद्या मेंदूवडा बनवू. सो स्टे ट्यून, बाकी काय होतंय ते पहा. तर गाईज आता ते मेंदूवड्याचं पीठ बनवून झालंय माझं. आता मी बदकाला खायला घालते भात. बघूया आता तो खातोय का नाही माहीत नाही, पण आता त्याला घालायला तर लागेल. सकाळपासून बाहेर येऊन बसलाय, पडलाय खाली. मला दाखवते तो कसं खातो. तर आम्ही उभं नाही राहू शकत. काय झालंय माहित नाही, पाय ना त्याचे असे वाकडे जाऊ असे येतात, असे त्याला चालता येत नाही. आता खाऊया चला. खा.
येस येस, एनर्जी येणार आहे आपल्याला. हळूहळू खा. तर गाईज, आता मी थोडीशी प्रॅक्टिस केली आहे कारण आज सुट्टी होती. सो आज काही दुसरं प्रॅक्टिस करू नाही शकत. सो मी आज प्रॅक्टिस केली थोडीशी थ्रेडिंगची. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून आणि काळजी घ्या. बाय.